अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कशी हाव सगळी? उम्मीद करताय खैरियत असाल आणि आम्ही पण बेसाव अल्हम्दुलिल्लाह. जाणताय की तुम्हाला फिकर झाली असेल, बिलकुल झाली असेल आणि होया पण पाहिजे का की कन्नो आप्पा आणि तुमचे नासिर भाईजान कमीत कमी आज आम्ही 2-3 हफ्ते हाव नाही, थोडी के पर्सनल कामं होती त्यात बिझी हाव आणि तरी पण मी टाइम काढलो आहे. आणि भाईजान तुमचे अजून पण नाही आहात, ते थोडा मुंबई गेले थात. पण बोलू नाही मोप देर झाली आपले तालुक्यात मोप मतलब कमी झाले थात आज 2-3 हफ्ते अशी तवा बोलू नाही काही ना काही रेसिपी तुमच्या सामने घेऊन याच पाहिजे जी के मोप मतलब डिमांड होती या रेसिपीची जी के है चिकन है आणि मी आज बनवायला जात आहे अली पाणी. यस अली पाणी. आणि बघा थंडी इतकी डोमाची थंडी पडली आहे की इचरू नको, हालत जाम आहे आणि त्या थंडीच्या वजहाने पण जर आपला डिस्टर्बन्स झाला आहे की व्हिडिओ बनवायला मूड आणि मन होईना, कधी जाया मन होईना तेव्हा खैर काही बात नाही, असं बोलून चालत ते नाही. तेव्हा आपण व्हिडिओ बनव आणि तुम्ही बघाल इन्शाअल्लाह. तेव्हा बघा मी चिकनची अली पाणी बनवत आहे आणि अली पाणीला याला जे इन्ग्रेडियंट्स रिक्वायर्ड आहेत ते तुम्ही बघून घ्या. ही आहे 1 किलो चिकन. यस देसी चिकन नाही बा, इंग्लिश आहे. देसीचा पण मी बनवून दाखवेन इन्शाअल्लाह तुम्हाला. आणि त्याच्यासाठी जी रिक्वायरमेंट आहे आता मी ही फटफट करून घेत आहे सरासर. मगून मी तुम्हाला रॉ मटेरियल दाखवली नाही आहे. बघा ही आला आहे आणि हे लसूण आहात, लसणाचे 3 गड्डी आहात आणि जवळजवळ 100 ग्राम आला आहे. राईट. 50 ग्राम बडीशेप है, हल्दी है. आता हल्दी आपण ही सगळी घेणार नाही आहोत, बल्कि हिसाबानेच घेऊ. नाहीतरी ही 1 टेबल स्पून भरून घेणार आहे मी हल्दी. त्याच्यानंतर बगार याच्यासाठी ही तेल है आणि ही देसी घी है. या दोन्ही ह्यातल्या मी अली पाणी बगार देणार आहे. आणि मेन म्हणजे बगार याच्यासाठी कांद्याची गरज आहे. राईट. कांदो आता ह्यातला कांदो आम्ही लोक जास्ती घेत आहोत. आणि काही इकडे बघिया गेला होते अली पाणी कोकण्यांचं ते फेमस डिश आहे आणि कोकण्यांचं फेमस डिश म्हणजे आपल्या जावईजींचा अली पाणी. हो जावईजीचा. आणि नेक्स्ट आहे बालतिनीचा. तर आपल्या घरात जावईजी पण नाही येणारे आहात आणि आपल्या घरात बालतीन पण नाही, पण ही माझ्या आवडीचा डिश आहे. आवडीचा मतलब ही मतलब करी जी आहे ती आवडीची आहे आणि मी थंडीच्या हिसाबाने बनवायला काढलो आहे. आणि कांदे मी घेतले तर दरमियानी साईजचे आहात, 6 कांदे आहात, ते मी कट करून घेतलो आहे. आणि आता आपण झटपट बगाराला लागूया इन्शाअल्लाह. मग मस्त आणि चमचमीत अली पाणी बनणार आहे. आणि अली पाणी बोलल्याच्या नंतर कन्नोबाबीची फेमस पण आहे आणि सगळ्यांची आवडती आहे माझ्या हाताचा अली पाणी. टोपाला गरम करू, त्याच्यानंतर पुढचा प्रोसेस. टोप गरम करायला ठेवलो आहे. हां आणि एक दुसरी बात तुम्हाला मी सांगीन की अली पाण्याच्या सोबत बगारी राईस बनवताय आहे, तो पण प्रोसेस तुम्हाला मी दाखवताय आहे. व्हिडिओवर बनवून द्या, दानाचा प्रोसेस पण बघाल. आणि दुसरी बात मी बोलत होतो की अलग अलग गावातला अलग अलग तरीक्याने अली पाणी बनते. हां काही जण हलकोसोला वलो मसालो घेतात, जसा हिरवी मिरची आहे, थोडीशी कोथिंबीर आहे. काही जण वाटिया खोबरा घेतात, काही जण नारळाचं दूध टाकतात. तर आम्ही मी काही मिरची पण नाही घेणार आहे, कोथिंबीर पण नाही, खोबरा पण नाही आणि दूध पण नाही. आमच्या कोलताडचं मी तरीको तुम्हाला दाखवीन इन्शाअल्लाह. बघा उम्मीद करता नक्कीच तुम्हाला आवडेल, कारण हकीकतला आवडीचाच पदार्थ यो माशाअल्लाह. ठीक आहे. आता अली पाण्याच्या तयारीला मी लागलो आहे. तेल टाकताय आहे. यस. त्याच्यानंतर यातला थोडासा गावठी तूप पण टाकताय आहे. 2 टेबलस्पून गावठी तूप आहे. याने काय होते, खुशबू मस्त येते आणि थंडीच्या डोमातलं कसं अली पाणी पियाला मोप मजा येते. सर्दी तुम्हाला झालेली असेल, माथा दुखत असेल तर मस्त मस्त गरमागरम अल्ली पाणी पिवा आणि नाकांशी अल्ली पाणी वा. ठीक आहे. आता ही पण तयार झालेला आहे. प्रीहीट झालो तो. हां मला पण थोडा थंड जास्ती पडल्यामुळे सर्दी जाणवतोय.
अको पाखरू येते बार. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. तेल तापलाय. तेल आणि तूप दोघं. हा, तेल आणि तूप दोघा. त्याच्यानंतर आता मी कांदो टाकीन फ्राय करूयाला. मी हल्ली पाण्यातला कांदो जास्ती घेता यासाठी की आपल्याला जास्ती हल्ली पाणी मतलब हवं आहे ना, जास्ती पाणी बनवण्याच्यासाठी. तर कांदो जास्ती घेतल्याच्या नंतर त्याची करी बेस जास्ती बनते. ठीक आहे. चला मग आता बाजूला राईस पण बनतात. आता राईसच्यासाठी तेल तापलाय आहे आणि ही चार नाही हात, चार जास्ती हात काली मिरची हात आणि लवंग. हा 6-7 लवंग पण हात. ही बघाराला मी टाकीन. माशाअल्लाह. हालांकि बघाराला मोठी चीज घेता. तेजपत्ता आहे, पुलाव पत्ती आहे, त्याच्यानंतर इलायची, दालचीनी. ती पण मी आता फिलहाल हल्ली पाणी आहे मग मी सगळे चीज नाही घेणार. थोडासा हलकाचा खुशबूसाठी ही घेतलो आहे. आणि हा हल्ली पाण्याला जो कांदो कापलो होतो त्यांशीच थोडंसं कांदो मी बचावून राईस बघार दियाला यूज केलो आहे. माशाअल्लाह. यस, लाईक दिस. राईसचं कांदो लाल झालो आहे बघा, कसं गोल्डन ब्राऊन झालो आहे. माशाअल्लाह. आता त्याच्यातला मी पाणी टाकणार आहे. आणि हां, तुम्हाला मी सांगताय आहे की ही राईस किती जणांचा आहे माहिती आहे? ओन्ली 3 जणांचा आहे. यस, 3 जणांचा. कारण आम्ही लोक तिघाच आहोत घरातला, त्यासाठी 3 जणांचाच राईस बनणार आहे. 3 जणांची मेजरमेंट आहे. इन्शाअल्लाह. कांदो इकडे चलाच आहे तो मी मसाला वाटून घेत आहे. माशाअल्लाह. मसालो जारला रेडी केलो आहे. तो बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. कांदो तलात आहे आणि त्यातला बेसिक आहे बघू इतकी जबरदस्त खुशबू फैलली आहे की इचरू नको. आणि दुसरी बात, राईस धुवून घेतले, त्याचं पाणी बॉईल झालंय. आता मी राईस टाकेन. कोलम राईस. माशाअल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. ज्याच्या जर माझी व्हिडिओ जातोय त्यांनी आपलं तरीको प्लीज मला सांगा की तुम्ही कशा तरीक्याने अल्ली पाणी बनवता हो. हां, आणि ह्याचं नाव आहे अल्ली पाणी. हां, त्याचा मतलब काय आहे? बगैर मिठाचा. तर आम्ही मीठ नाही टाकत, अजिबात टाकत नाही. काही जणा नाही, सगळीच अल्ली पाण्यातलं मीठ टाकतात, पण मी अल्ली पाण्यातलं मीठ टाकत नाही. का की त्याचं नावच अल्ली आहे, अल्ली पाणी. होते मीठ होय, पण ही धानासाठी आहे. येस. नाही ते समजेल की टाकलं आणि बोलता नाही. माशाअल्लाह. कांदो पोलातही आहे, जैलोय अनकरी कांदो होत ऐलोय. माशाअल्लाह. मसाला वाटतय. माशाअल्लाह. कांदो बघा लाल जैलोय. अल्हम्दुलिल्लाह. जैसो पाहिजे तैसो कांदो जैलोय. हा गोल्डन ब्राऊन झालोय बघा आतला बघा. त्याच्यानंतर मसालो पण रेडी आहे बघा. मसालो अल्ली पाण्याचा मसालो. हा, आणि माशाअल्लाह. आता मसालो आपण त्यातला पोर करू आणि अल्हम्दुलिल्लाह धानांचं पाणी सुकलाय. धान दमात दिलो आहे. आता ह्यातलं आपल्याला अजिबात पाणी मिळवायचं नाही आहे, अजिबात. ह्यो मसालो सुकूच्या सुकू बगैर पाण्याचो ह्या मसाल्यातला चिकन टाकून शिजवून घ्यायचं आहे. चिकन
चिकन टाकियाचा आपण मसालो फ्राय होतायच आहे. एक कचरा पण पाणी नाही मी घेतलो आहे. एक थेंब पाणी नाही यातलं. आणि जसं मिक्सरला वाटला मसालो तसंच मी कांद्यातला फ्राय करून घेतलोय. आणि आता ही चिकन धुवून त्याच्यातला सोडताय. त्याच्यानंतर चिकन पुरा शिजून होईपर्यंत एक थेंब पण पाणी लावायचा नाही. मीडियम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. गॅस मीडियम ठेवायचं ह्यासाठी की थंडीचं मोसम आहे ना. गॅस लो केल्याच्या नंतर मग त्याला काही धग लागणार नाही आणि चिकन तुमचा कच्चाच राहील. तेव्हा चिकन मीडियम आचेवर आपण 10 मिनिटं मी सोडीन. त्याच्यानंतर परत एकदा चेक करीन. माशाअल्लाह, या सगळ्यांनी खायला आपला अल्ली पाणी रेडी जाईल आहे. बघा जरा खुशबुनीत जवाब दिला नाही. माशाअल्लाह माशाअल्लाह. आता अमलाबाई जावईजी याला अजून काही वर्षा पडली तर आणि अल्ली पाणी रेडी पण जाईल आहे. आणि बघा इकडे बगैर पाण्याच्या एक थेंबनी अली पाणी रेडी झालं आहे. आणि बाजूच्या गॅसवर मी पाणी बॉईल केलं आहे. ती कशाला बोला. आता मी ती बॉईल पाणी अली पाण्यातला शामिल करणार आहे. हां, का की त्याची कन्सिस्टन्सी थिन होईल. त्यासाठी मी तमाम पाण्यातला उडाललाय टाकलाय आहे. आणि माशाअल्लाह बघा स्वीट. आणि स्वीट नाही आहे, सॉल्टी आहे. माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह. चला ठीक आहे. पाणी आतला टाकून थोडा पातळ करून स्लो गॅसला 2-3 मिनटं आपण ठेवूया. त्याच्यानंतर अल्ली पाणी पियाची तयारी करूया. कसा वाटला माझा प्रोसेस कमेंट बॉक्सला नक्की सांगा. आज मी एकटी आहे, समजू नको की मी एकटी आहे. हे पण हात समजून तुम्ही व्हिडिओ मजेने बघा. का की काही लाईक करणारे ह्यांचे पण हात, ते काही लाईक करणारे माझी पण हात. तेव्हा खैर काही बात नाही. अली पाणी रेडी आहे. आता जियाची तयारी चालली आहे. चला मग तुम्ही पण आमच्यासोबत जियाला या. माशाअल्लाह अली पाणी रेडी आहे. सुपर स्वीट अल्हम्दुलिल्लाह. आता मी काढताय आहे प्याल्यातला. माझा व्हिडिओ बघल्याच्या नंतर नक्कीच खूप जणांचं मन होईल चिकन मागवून अल्ली पाणी बनवायला मन होईल इन्शाअल्लाह. तर नक्कीच तुम्ही अल्ली पाणी बनवून खावा. सर्दीतला खूप मुफीद आहे. अल्ली पाणी बोलल्याच्या नंतर अल्ली पाणी पिओ और सर्दी को भगाओ. बस झालं. आता माझ्यासाठी इतकं कॉफी आहे, आणखीन जास्ती नाही घेणार. बघा जरा दाखवा. वाव, एक नंबर झाला आहे. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. हां, तेव्हा ऐसा झाला माझ्या हातचा बनवलेला अल्ली पाणी. आणि ह्याच्यासोबत धान ते खातातच, पण मोस्ट फेमस जी आहे ती ह्याच्यासोबत सांदना खातात. सांदना म्हणजे आपण ईदीला नाही बनवतो सांदन, गोड सांदन. थोडा फिक्का पण असते. चिकनच्या मटनच्या सोबत खायच्यासाठी ती फिक्का बनवतात. तर ही ऐसा आहे. आणि मी आता जरा टेस्ट करून बघीन. जबरदस्त झाला आहे. जबरदस्त, सुपर सुपर माशाअल्लाह. तुम्ही पण आपल्या आपल्या घरात नक्की ट्राय करून बघा. कन्नू आप्पाच्या हातचं अल्ली पाणी कैसा लागते ती कमेंट बॉक्स में मला नक्की सांगा। कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए, आगे आगे देखने के लिए बहुत कुछ और नॉन स्टॉप है। चला मधुआत मोप याद ठेवा। अल्लाह हाफिज।